कशी खाते बघा. बोलता येत नाहीये तिला. एवढा मोठा घास कशाला कोंबायचा. वेलकम टू आवर न्यू व्लॉग. आणि आज आम्ही चाललोय कोल्हापूरला. मस्त आमचं लॉग ऑफ वगैरे करून झालंय आणि आम्ही पॅकिंग वगैरे सगळं आधीच करून ठेवलेलं दुपारी. आणि काल रात्रीच मी तर थोडंफार केलेलं. मी आज केलं. मला बॅकपॅक करायला वेळ नाही लागत. मला असं 15 मिनिटांमध्ये 15 मिनिट पण खूप झाले. एन्झायटी की असं अँशियस फील होतं जर मी बॅकपॅक नाही केली वेळेवर तर वेळेच्या आधी. सो मी आधीच पॅक करून मला माहिती तिचं टेन्शन. तुम्हालाही कळेल हळूहळू. नंतर कधीतरी ना असं मी पॅक करताना असं तिला असं रेकॉर्ड करून टाकेल तेव्हा बघा. ठीक आहे. बरं झालंय अशा तऱ्हेने. आणि आता आम्ही निघतोय. आमचं असं मस्त प्लॅन्ड आहे सगळं छान. काय खायचंय तिथे काय नाही वगैरे ते तुम्हाला दिसेलच आता ह्याच्या पुढे ब्लॉग मध्ये. सो मिसळ खाणार आहे. निघतो आम्ही आता. मिसळ खाणार आहे. हा मिसळ. हा केवढ्या बॅग्सच बॅग झाल्या. हे चावी नाही आणली. कसली गाडीची. अरे ती आणली थँक्यू थँक्यू. चालेल येतो. बाय 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 बाय. आता वाजलेले आहेत 9:15. आम्ही टार्गेट ठेवलेलं आमचं 8चं. त्यामुळे आम्ही आता 9ला निघतोय. 8चं टार्गेट ठेवलं होतं म्हणून आम्ही 9ला निघतोय बरं. ऑब्व्हियसली आम्ही टार्गेट नेहमी असं 1 तास आधीच ठेवतो. म्हणजे मग आम्हाला 1 तास लेट होतो हे माहितीये. तसं असं 1 तास असं नाही बट होतं. कसं असतं. आणि वीकडे आहे ना कधी टपकू शकतं काम असं टपक. आणि दिसतच नाही त्याच्यात. तू दिसतच नाही कारण की लाईट माझ्या तोंडावर आहे ना. काय घ्यायचंय. मसाला पापड पण चालणार आहे. व्हेज मराठा नाही इकडं. हे आहे ना मागच्या वेळेस खाल्ली आपण इथेच. ऑप्शन नाही. अगे नाही देतात ते बनवून. मागच्या वेळेस बनवून. अबे साले मला आठवत हे बघ इथे ऑप्शन आहे. मी म्हणलं ना इथे खाल्ली आहे. एक व्हेज मराठा आणि 2 प्लेन मैदा रोटी. मऊ अशी फ्रेश करा थोडी. किती वेळ लागेल. चालेल. मसाला पापड घ्यायचा कोणता. एक मसाला पापड घ्या. तो आम्ही इथे हायवेला एक सद्गुरू म्हणून आहे तिथे थांबलोय. सद्गुरूचा चहा खूप छान आहे. मी नाही पिलाय. माझ्यासोबत राहून चहा नाही पिला इथला. त्यांच्याकडे मेन गोष्ट याच्यामध्ये लिहिलंय त्यांनी नो अजिनोमोटो. तुम्हाला दिसेल का. दिसतंय. ऍडव्हर्टाइज करायला लागले त्यांना. अरे यांचंच आहे ऐश्वर्या नारकर. आणि त्याचं काय नाव सांग. त्याचं नाव विसरलो मी. अविनाश नारकर. चांगला. भेंडीचा माझा थोडा सीन झालाय. मला आधी खूप भेंडी आवडायची. लहानपणापासून मी खूप भेंडी खाल्ली आहे. आणि आता मी एवढी भेंडी खाल्ली आहे ना की मला ते भेंडी खाताना असं मळमळतं. मला रोज भेंडी दिली तरी खाईल मी. तेच झालंय माझं. मी रोजच खाल्ली आहे लहानपणी. मी पण लहानपणी मी डब्यात सारखी भेंडी आहे. माझी पण भेंडी गवार बटाटा एवढ्या 3च भाज्या. पण तरी आता जरा थोडीशी मी भेंडी परत चालू केली आहे खायला. पण स्टील मला तेवढी खाल्लं नाही. मला माहित आहे तुला कशी आवडते तशी मी केली की खातो हा पटापटा. चलो झालं आमचं आता मस्त जेवण सद्गुरू मध्ये. चला त्या बॅक टू जर्नी. आमचं थोडं अचानकच प्लॅन ठरलं कोल्हापूरला जायचा. मग आम्ही ठरवलं की जरा मिड वीक जाऊ. मग तिकडे पण टाइम स्पेंड करता येतो. आणि मग विकेंडला परत घरी पण येता येतो. सगळे आमचे ऑफिस डेज कव्हर करून आम्ही चाललोय. येस. मग आता आम्ही उरलेले 2 दिवसाचं वर्क फ्रॉम होम तिकडनं करणार. वर्क फ्रॉम होम प्लस विकेंड. बाकी प्लॅन असा काही नाहीये. खायचा प्लॅन असतो. खायचा प्लॅन तर असतोच आहे. कोल्हापूरला गेल्यावरती दुसरं काही नसतंच. मिसळ कुठे खायची, भेळ कुठे खायची, पाणीपुरी. हा कुठला रोड आहे. हा डांबरी रोड आहे. हा रोड आहे ना सरळ सरळ गेले ना
पुण्यावरून आलोय आपण आता आणि कोल्हापूरला जातो. श्रावणाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरात चाललोय. लोक आषाढात जातात कोल्हापूर. आम्ही आषाढात पण जाऊन आलो. त्याची रील तुम्हाला आमच्या इन्स्टा पेजवर दिसेल. आषाढात कधी जाऊन आलो? आषाढ मध्ये गेलो होतो की आपण कोल्हापूरला. मग हे आणि काय केलं तेव्हा आपण? ते काय होतं आपलं, काय होत ते धोंडा, अहो तो आषाढच होता ना. अधिक मास होता तो. अरे यार, आषाढ आत्ता सुरू झाला, म्हणजे आत्ता लागलेला आणि आता संपला. तरी पण तुम्ही अधिक मासची रील जाऊन बघून या. मिला धुंधला लागे तुझ पे ही फोकस है आणि तक पिणे नदी मधलं गाणं कुठे गेलं? सारी जगवाटे happening असतो सदा मी आता ड्रीमिंग. आम्ही आत्ता पोहोचलोय कोल्हापूरला. तुम्ही मगाशी बघितलं असेल की आम्ही शेलमध्ये पेट्रोल टाकलंय. पण हा म्हणजे आता ते E20चा सीन झाल्यापासून त्यांचं पण पेट्रोल थोडासा कमी द्यायला लागलं. तुम्ही आता बघा, मला ऑलमोस्ट 22चा ॲव्हरेज मिळालंय. आणि आधी ज्या वेळेला हे सगळे इश्यूज नव्हते E20 वाले, त्यावेळेला मला हायवेला मस्त 24-25चा ॲव्हरेज सुद्धा मिळायचं. पोचलो आम्ही. साडेतीन वाजलेत. काल रात्री आम्ही खूप लेट आलो आणि झोपून गेलो. आणि आज आता सकाळी मस्त इथे असं काय काय मांडलेलं दिसतंय मम्मीनी. काय आज मम्मी? आज ना श्रावणातला पहिला शुक्रवार आहे आणि मला छान माहेरवाशीण मिळाली आहे, माझी लेक. त्यामुळे आज मी सवाष्ण म्हणून तुला बसवणार आहे पहिलं जेवायला. सवाष्ण म्हणजे काय बसवून? असं नाही, म्हणजे पुरणाचा स्वयंपाक केलाय छान आणि तू सवाष्ण जेवायचं. आम्ही सगळे वाट बघत बसलोय. वल्लभचा कॉल चालू आहे. मग एकदा वल्लभचा कॉल झाला की आम्ही मस्त आता जेवणार आहे पुरणाची पोळी. वल्लभ अजून कॉलमध्ये. मुलांना आणि मुलींना मिस्टर चांगलं आरोग्य आणि चांगलं आयुष्य मिळते आणि तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळावं म्हणून असते. आणि महत्वाचं म्हणजे आरोग्य चांगलं, दीर्घायुष्य मिळावं. म्हणजे हे श्रावणातच करतात का? हो, हे श्रावणातच करतात. आणि शाल्वीची ह्यांची करायची ना पूजा. आता मला मुलगा पण मिळाला. आता जावयाला पूजा माझी तुझी पूजा बाहेर या, दाखवते तुम्हाला. आपल्या तिघांसाठी मांडलेला आहे बाहेर. चिलिनवाला आउटफिट. हो. आता मला ओवाळणार आहे का? आमचा नेहमी हा प्रश्न येतो की कोल्हापूरमध्ये रात्री फिरायचं कुठे. त्यामुळे आम्ही मोस्टली तर नाही फिरत. पण आज जरा आम्ही दिवसभर घरातच होतो. मस्त झोप काढली. ऑफिसचं काम झालंय आमचं आणि फ्रायडे नाईट आहे. सो इट्स लाईक की जाऊया आपण आता बाहेर. कुठे जायचंय? राईटला. हो, आपण पुढे आलो. शिट मी विसरले तुला सांगायला. मला रोड नव्हता माहिती. यू टर्न करू शकतो का? ह्या चौकातूनच वळायचं होतं. आम्ही जरा पुढे आलो बोलण्याच्या नादात. सो माझी बायको आहे ना, डिरेक्शन्स म्हटलं ना की नेहमी हागते, डायरेक्ट हागते. नाही हगत. हो, कारण ती काय करते माहितीये का, ज्या वेळेला असं आहे ना की हा ठीक आहे आपल्याला पुढून जायचंय आणि तिथून आपल्याला युटर्न मारायचंय, ती तो युटर्न सुद्धा विसरून जाणार किंवा काहीतरी ती चुकवणार. आणि हे मोस्टली तिचं कोल्हापूरमध्ये होतं. आणि कोल्हापूरमध्ये मॅप जरी दाखवत असेल ना की अरे नाही आपल्याला इथून सरळ जायचं, इथं थांबव, तरी ही म्हणणार नाही 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 नाही. शेवटी दुर्गा म्हणता म्हणता आम्ही आलोय सयाजीला. कसलं भारी केलं यांनी. आता उद्या 15 ऑगस्ट आहे तर हे इकडे ना असं नाझा म्हणून मिळतं. हे बेसिकली
नाचोचा बेस आहे याला आणि ना हे असं पिझ्झाचा वरती टॉपिंग्स आहेत. कशी खाते बघा. बोलता येत नाहीये तिला. एवढा मोठा घास कशाला कोंबायचा. आजचा दिवस तर आम्ही इथेच एंड करतोय आणि आम्ही विचार करतोय कारण की कोल्हापूरमध्ये अजून आमच्या उद्यासाठी खूप गोष्टी प्लॅन्ड आहेत. बऱ्याच ठिकाणी आम्ही जाणार आहे आणि ते तुम्हाला आमच्या नेक्स्ट व्लॉग मध्ये दिसेल. Yes. आम्ही पार्ट 2 करायचा विचार करतोय. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग. Bye bye. बाय बाय.